असंच का? तसंच तसंच पुढं पुढं सरलं पाहिजे ती. पुढं सरकवायचं असं. हा तसं पुढं सरलं पाहिजे. फिरवा की पटापटा पटापटा जरा. नाही बरं आहे का हळूहळू होती. नाही नाही मग ते कवा व्हायचं. लका स्वयंपाकाला नाव ठेव चाललं. वांग्याचा रागवाडीवर काढला म्हणजे तरी म्हणलं असा कार्यक्रम हिने कसं काय केलाय. एक 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 3 शिरे 6 हात तया माझा दंडवत. तर राम राम मंडळी, मी संदीप बघा स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, सकाळचे आता 10:30 वाजलेले आहे. गाय सोडली मी, त्यांना बांधून येऊ आता. आणि आज ह्या रानाचा निर्णय घ्यायचा आहे. आपण त्या दिवशी एवढं कष्ट केलं, जवळजवळ मी 1 दिवस पूर्ण चालत होतो हे पेरायला, पण पाखरांनी एक ना एक ज्वारी सगळी उकरून खाल्ली. एक ना एक फक्त तुम्हाला सांगतो, हे बघा, हिथं नाही बघा, हिथं फक्त उगवून आलं, हिथं उगवून आलंय. कुठं तरी असं एखादं दिसतंय, नाही तर बाकी सगळं पाखराने उकरू खाल्लं. जर ही बरं नाही वाटलं मला, तर मी ह्याच्यात आता हे मोडायचे, ह्या रानाची मेहनत करायची आता आपल्याला. आणि ह्याच्यात अजून एकदा परत आता ज्वारीवर पेरले आपण. तिकडच्या माळ्यात बी ज्वारी झाली भरपूर. आता गहू करावं म्हणतोय थोडा मी, खाण्यासाठी आपल्याला लागतोच. तर आता काय होते बघू. तर चिंगी पळाली. हे चिंगे आंबा, ह्याच्यात आता रानाची मेहनत करावं लागेल पहिल्यांदा. आणि ड्रिपवर आपल्याला गहू पेरावं लागेल, नाहीतर मग पाणी सोडून द्यायचं. आपलं येता विहिरीला पाणी भरपूर आहे, द्यायचं सोडून. हे निघाले नाही म्हणता सगळी सीताफळं आली आपली. पिकलीच डोळं आलं सगळ्यालाच. हे बघा, पाखराने खाऊ दे, त्याचा नाही विषय काय. बघा डोळं आलं याला. जमतंय का? अजून 8 दिवस दम काढत नाही ती काही सीताफळ. आणि झाडाला ठेवून बी उपयोग नाही. काय होतंय, पिकलं की मुंग्या लागते, ते त्याला पाखर लागते. ते आता ही डोळा आले तरी ह्याच्यावर लाल मुंग्या येत्या. लय गोड आहे सीताफळात. हे हा दिसते ते मुंग्या लय गोड आहे सीताफळात, लय गोड आहे. म्हणजे अप्रतिम, म्हणजे अशी चव. आणि ही विशेष म्हणजे देशी सीताफळामध्ये, आंब्यामध्ये कसं, देशी आंब्यामध्ये सुद्धा बऱ्याच फरक आहे, वेगवेगळे चव लागते ते. तशी ह्या सीताफळामध्ये ही सीताफळ निवडून घेतलेला आहे, ही एकदम वेगळा आहे. सीताफळ आपल्याला एवढी सापडली ती. आणि फुलं आज बघा मस्त आले. ही त्या दिवसाचं आहे, ही पण नवीनच आहे. ही त्या दिवसाचं खाली गेलं. आता हे असंच पाण्यात जाणार आणि ह्याची परत रोपं तयार होणार. अशी 2 फुलं मस्त दिवाळीच्या तोंडावर फुले यायला लागल्यात. भारी वाटायला लागले बरं का. इकडं आवाज यायला लागलाय काहीतरी ठोकाठोकीचा. केलं काय चालू? होय, दुमसाय चालू केलं. आणि एवढं लेट घेतली, कवा व्हायचं ते एवढं लेट? आणि मोठी इट तर घ्यायची. अहो मोठी घ्या. एवढं तुकड्यानं कवा व्हायचं? मोठी घेऊ म्हणते, मोठी घेतो. लय लांब जायचं का? हिथंच आहेत सगळ्या इटा ठेवलेल्या. मग ते काम केल्याशिवाय कसं कळायचं? नाही ते काय दुमसत नाही. पण मग काय करायचं? ते आपल्याकडे ती लोखंडी ठोकळा होता की बरं आहे ना, काही नाही, लय वजन नाही, काय नाही. अहो चांगलं फिट बसतं लोखंडी ठोकळ्याने. बरं आहे, होतंय की चांगलं. ठीक आहे, हो, हळूहळू चांगलं होतंय. ठीक आहे,
होतंय. ठोकळा घ्यावं. अगं होतंय की नाही ना? घेऊन तरी बघा. लोखंड ठोकळा म्हणते का? हा जरा जड आहे ह्याच्यापेक्षा. मग काय व्हायला लागले? मग चांगलं धुमसल ना ती. त्या गोष्टी चांगलं आवडून शिवत नाही तिकडे. नाही नाही. घेऊ काय ठोकळा घेऊ का ती? घ्या घ्या. बरं होतं का ह्याने? बरं होतं. हा बरं होत. आता बघा कसं बसतंय पॅक. बसतंय का? होय. मग जरा जड आहे का? पण जड आहे जरा. जड आहे जड. जडच लागणार. चला अरे देवा. अजून मोठं पाहिजे असेल तरी आपलं ही पाटा घ्या. नाही बरं आहे बरं आहे बरं आहे घे. बरं आहे. होतंय होतंय. उरटतंय बघा. ही मागा किती ठोकत बसला होता इथं, हा तरी एवढूला झालंय. आता बघा तुम्ही ह्याने किती उरकलंय ती कशानं? त्या ठोकळ्याने लोखंडाच्या. हा उरकलं उरकलं उरकलं. आणि त्याच्यापेक्षा ही पाटा जर घेतला तर अजून उरकल. अयो होतंय का? बरं आहे. हळूहळू होती माझा ऐक. ही पाटा आत खालच्या बाजूने चपटाय. घेऊन तरी बघा एकदा. नाही बरं आहे रे हे. मला वाटतंय बरं आहे. हा घामच काढला की जरा ह्याने. ती एकदा घेऊन तरी बघा की म्हणजे उरकल. तुमचंच काम पटापटा होईल. अयो अरे देवा. बघा आता बघा त्याच्या खाली बघा कसं मोठ्याच्या मोठं होतंय का नाही. होतंय होतंय होतंय. जरा अवजड आहे का? अवजड आहे जरा. मग काय होतंय त्याला? त्याला चिकल बी लागत नाही बघा खालनं. लागतोय थोडं. एवढा तेवढा मग लागणार. गिटल तर लय लागत होता. जमतंय का? तिला मग जड आहे. पण उरकतंय काम पटापटा व्हायला लागलं की. काढला पण ह्याने. आयो अरे देवा. का लय जड चाललं? जड आहे का? जड आहे जड आहे. मग आपला त्या दिवसाचा पाईप घ्यायचा का? कोणचा का? ती लेवल काढाय घेतलेला. ती पाईपान त्या पाईपाने कसं करायचं? त्या चपाती लाटल्यासारखं आपलं पायाने लाटत बसायचं. असं म्हणते. फिरवायचं पायाने फिरवायचं. जड चाललंय. उचला नाही. पण आण पाईप तर आण. हितच आहे पाईप त्या दिवसाचा. हो का? हितच होता. त्याने करू ना. हा होय होय होय. म्हणजे असं ह्याच्यावर उभं राहून असं चपाती लाटल्यासारखं फिरवायचं. बेलनं फिरवल्यासारखं उभा राहून पायाने. पायाने बाजूला ठेवतो. हॅलो. हे असं होय. होय जमतंय की. त्याने जरा आराम पडतोय का? बरं आहे जरा आराम पडतोय. पण ती फिरवा की पटापटा पटापटा जरा. नाही बरं आहे का? हळूहळू होती. नाही नाही मग ते कवा व्हायचं? 4 दिवस ह्याच्यातच जायचं. अजून जे गहू पेरायचा आहे. दिवाळी आली तोंडावर. म्हणजे असं लाटणं फिरवलं पटापटा पटापटा करायचं. तर मग काय असं मग पटापटा करा. तिथे एका जाग्याला नाही नुसतं फिरवत आणायचं. असं तसं. असं असं तसंच होतंय होतंय. जमतंय जमतंय जमतंय. काय अडचण नाही.
असंच का? तसंच पुढं पुढं सरलं पाहिजे ती. पुढं सरकवायचं असं? हा तसं पुढं सरलं पाहिजे. पटपट करा. अगं चालू आहे. पडलं होतं का नाही? आता पडलं होतं का नाही? पटपट करा, पटपट करा. बरं होतं माझं इटनी आज चालू होतं. हा इटनी करत होतो माझे मी. इटं आणून दिली, परत ती लोकांना आणून दिलं जडचं जड. आता लोखंडाने मला माझी कंबर दुखती, उरका नाही. त्यांनी समाधान व्हायला म्हणून ती पाटा आणून दिला परत. म्हणजे तुझं मला गणित कळलं की मला पाडायचं होतं काय तुला? बरं माझी कंबर फिंबर मोडली नाही. नाव ठेवचाल का स्वयंपाकाला? नाव ठेवचाल म्हणजे लका स्वयंपाकाला नाव ठेवचाल का? म्हणजे वांग्याचा राग वाड्यावर काढला म्हणजे त्याचा काय संबंध आहे काय? त्याचाच संबंध आहे. त्याच्यामुळेच मी म्हणलं आयला मी इटनी ठोकतोय हिला का भगवाना. मोठी इट लावली, मोठी इटने बी तुझं काय व्हायना. त्याच्यामुळे तुला ते लोखंड आणून दिलं. त्या लोखंडाने बी माझा घाम निघाला म्हणून ती पाटा आणून दिला मला. ठोका ठोका. त्याने घाम काढला तरी बी तुझं मन शांत झालं नाही. म्हणून मला आपटायसाठी तू हिला आणून दिलं काय? हा बघा आहे का नाही? नाव ठेवचाल का मला सांगा. नाव ठेवायचा विषय म्हणजे ती माझ्या आलंय लक्षात आता. ही तरी म्हणलं असा कार्यक्रम हिने कसं काय केलाय? एक 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 माझ्या डोक्यात टाकून शेवट कसा काटा काढला तू माझा? कमर मोडायचा विचार होता काय माझा? घाम निघला, बरं पडलो नाही, आपडलो नाही. नाही काय झालं? हे नाही जुळत आपल्याला. ते बरं आहे माझी इटनी माझी करतो राहू दे. अहो घ्या. नाही नको नको नको. माझं का उरकायचं 2 दिवस लावायचा. माझं इटच बरं आहे काम. सावकाश होऊ दे, सावकाश करू, इटनीत करू आपलं. आला काय? चालू आहे आमचं काम. हा हे आपण उकाय रावल्याला बरोबर आहे का बघ बरं. का जरा वरी आलं रे? आटली माती जमीन चिटकून नसतं का नाही? मग काय माती जाते असे वरी असलेले जरा बरे. बरं आहे का? बरं आहे का बघ बरं. मग आता आम्ही दोघांनी लय मेहनत घेऊन रवलंय त्या दिवशी आहे ना रे. मग काय तिथनं आणायचं काय सोपं आहे काय एवढं? कंटाळून गेलो आम्ही आहे ना बापू. एक एक भाकर आगाव खाल्ली. ही कुठे ठेवायची? अगं चोपायला तुम्ही असलं किती आणले? काय काय आणलंय? तुझ्या आईने आज माझी लय फजित केली बरं का? काय झालं? मुद्दाम डावपेच टाकलेला आहे ती. काय हा सांग काय? अरे बाबा मी इटनी ठोकत होतो आधी. तर मला म्हणले की लोखंडी ठोकळा घ्या. ती लोखंडी ठोकळा मी घेतला, लागलो तिकडे पाठीच्या माग. त्यांनी बी तिला करमाना. मग म्हणले नाही त्यांनी नाही नीट होत, ही पाटा घ्या. पाट्याने ठोकायला लागलो मी. घाम काढला पाट्याने. मग तिला तरी बी बघवलं नाही. मग ती म्हणली ही घ्या, ह्याच्यावरनं ना आपण चपाती कशी लाटतो तसं उभं राहून लाटा. ती बी करत होतो मी. मला परत काय म्हणली माहितीये का? फास्ट करा एवढं स्लो म्हणल्यावर कधी व्हायचं? पडलो मी त्याच्यावरनं. ह्याच्यावरनं. तेव्हा हसायला लागली ती. काय धंदा लागा. फरशी तर बरं आहे आपलं. आणि तेवढ्यावर मी भागले नाही. मला ते आणून दिलं आणि म्हणली ह्याच्यावर उभा राहा, आता पडायचं नाही. आता मला त्याच्यावरून पडणार नाही का? पण तिथं धरा आहे म्हणून. आणि बाकी का? हा बरं जा हात पाय धु. आत्ताच स्वयंपाक केलाय खायचा. जा गरम स्वयंपाक आहे. बटाट्याची भाजी केली आणि भाकरी. नाही आमटी केली.